जेव्हा आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपला रिझ्युमे अपलोड करतो आणि याच्यावर आपल्याला कॉल करतात आणि डायरेक्टली सांगतं की थँक्यू फॉर शेअरिंग युअर डॉक्युमेंट्स टिल नाव, मे आय नो युअर करंट सीटीसी. मग आपण डायरेक्टली सांगतो की माय करंट सीटीसी इज 8 LPA प्लस 1 LPA व्हेरिएबल पे, टोटल 9 LPA. मग तुम्हाला लगेच रिस्पॉन्स येतो की मे आय नो युअर एक्सपेक्टेड सीटीसी. मग आपण डायरेक्टली सांगतो की आय एम एक्सपेक्टिंग अबाउट 15 LPA प्लस 1 LPA ॲज अ व्हेरिएबल पे अँड टोटल 16 LPA. सो डायरेक्टली याच्यावर काय करते की ओके विल गेट बॅक विथ यू आणि फोन कट करते आणि आपल्याला परत कधी फोन येत नाही. सो असे जे काही इश्यूज येतात ना की आपल्याला याच्यानी कॉल आला पाहिजे, की कॉल आल्यानंतर आपण काय बोललं पाहिजे, किती एक्सपेक्टेड मागायला पाहिजे, काय असेल. तर हे कसं ना फर्स्ट आणि लास्ट कॉल असतो. म्हणजे जर तुमचं फर्स्ट आणि लास्ट इम्प्रेशन जर आलं ना की तुम्ही जे फर्स्ट सेंटेन्स आहे जे तुम्ही कम्युनिकेट करताय त्या याच्यावर बरोबर आणि हे जर व्यवस्थित नाही झालं तर तुम्ही इंटरव्ह्यूला बसू शकत नाही. ओके, पॅकेज वगैरे हे तर सेकंडरी गोष्ट आहे, बट तुम्हाला इंटरव्ह्यूला तुम्ही बसू शकत नाही. जर तुमचे डाऊट्स असतील ना तर आज मी क्लिअर करण्यासाठी आलो आहे. सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव या यूट्यूब चॅनलवर. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी घेऊन येत असतो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप साऱ्या म्हणजे आपण जे ॲज अ फ्रेशर आहेत त्यांनी समजा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्यांचा रिझ्युमे वगैरे अपलोड केला आणि त्यांना पण HRचा कॉल येतो किंवा समजा मी देव आर यू लुकिंग फॉर एनी जॉब इन IT, किंवा जे एक्सपिरियन्स आहेत त्यांना पण कॉल येतो किंवा देव आर यू लुकिंग फॉर एनी जॉब चेंज. मग आपण सांगतो की येस. मग त्यानंतर ते आपल्याला टोटल इन डिटेलमध्ये एक मेल पाठवतं की तुमची एक्सपेक्टेड सॅलरी किती आहे, काय आहे आणि आपलं टोटल सगळं डिटेल नोटीस पिरियड काय आहे आणि काय नाही. आपण त्यांना आपला रिझ्युमे अपलोड करून त्यांना डॉक्युमेंट सेंड करतो. परत एक क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला कॉल करता की मे आय नो युअर करंट सीटीसी, एक्सपेक्टेड सीटीसी आणि अजून काय काय विचारता. तर अजून एक सिम्पल आन्सर हे पण आहे. थँक्यू देव फॉर शेअरिंग युअर डॉक्युमेंट्स टिल नाव, मे आय नो युअर करंट सीटीसी. मग आपण ॲज अ एक्झाम्पल घेऊयात की हां, आय एम हॅव्हिंग 10 LPA प्लस 1 LPA व्हेरिएबल पे, टोटल 11 LPA. ओके, ग्रेट. मे आय नो युअर एक्सपेक्टेड सीटीसी. तर मग आपण डायरेक्टली सांगतो की आय एम एक्सपेक्टिंग अराउंड 20-30% हाईक ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड. आणि मग तुम्हाला याच्यावर डायरेक्टली काय बोलते की हां, येस, ओके, इफ युअर रिझ्युमे गेट शॉर्टलिस्टेड विल गेट बॅक विथ यू. ह्याचा अर्थ असं आहे ना यार, आपण म्हणजे एक 20-30% म्हणतोय, म्हणजे एक्सपेक्ट आपली सॅलरी मागतोय. ह्याचा अर्थ की आपण 15% पण आपण ओके, कारण निगोशिएबल 20 मधला तुम्ही 20-30 मधला म्हणजे 15 पर्यंत तुम्ही निगोशिएट होऊ शकता, असं ते याच्यात ॲझ्युम करता. मग अशा केसमध्ये आपण काय करतोय, एक तर आधीच्या केसमध्ये जे एक्झाम्पल सांगितलं तो तुम्हाला 9 आहे तर तुम्ही डायरेक्टली 15 मागताय, आणि जर तुम्हाला तुमची जी पण सॅलरी आहे त्यावरती तुम्ही 20% हाईक मागताय, तर हे खूप कमी मागितलं ते पण चुकीचं आहे, खूप जास्त मागितलं ते पण चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे ना, HR कडे पॅकेज असतं, HR कडे जेवढे पॅकेज आहे तेवढं ते आपल्याला देणारच आहे. बट ह्याच्यामध्ये असं आहे की तुमच्याकडून काहीतरी कम्युनिकेशन, कारण काय माहिती का, मी एक एक्झाम्पल म्हणजे ट्रूथ सांगतो. तुम्हाला जेवढं खोटं बोलायला जमतं ना तेवढंच खोटं HR पण बोलतं. म्हणजे HR खोटी, तुम्ही खोटे, हे फक्त खोटंला खोटं कसं मॅच होईल ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आय नो हे खूप मी हे बोलतोय, पण हे सिरियस आहे. तुम्ही पण खोटं कसं बोलताय आणि HR पण कसं खोटं ऐकून घेते किंवा त्याला कसं चांगलं वाटतं ह्याच्यावरती पूर्ण डिपेंड आहे. सो म्हणजे मी रिॲलिटी सांगितली, असं खूप मी डीपली बोलतोय पण हेच रिॲलिटी आहे. फायनल मग कसं असेल की बाबा HR ने जर तुम्हाला कॉल केला किंवा आपण रिस्पॉन्ड कसं करायचं किंवा कसं केलं पाहिजे, ओके. सो ते आपण आता इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. HR ने जर तुम्हाला विचारलं की येस थँक्यू फॉर शेअरिंग युअर ऑल डॉक्युमेंट्स, मे आय नो युअर एक्सपेक्टेड सीटीसी. तर तुम्ही डायरेक्टली सांगायचं की थँक्यू फॉर आस्किंग, आय वुड लाईक टू नो सॅलरी रेंज फॉर दिस पोझिशन. हा क्वेश्चन जर केला ना तर तुम्हाला HR काउंटर क्वेश्चन पण करू शकते. वी डोंट रिअली हॅव अ फिक्स सॅलरी रेंज, बट वी आर ओपन फॉर निगोशिएशन डिपेंडिंग अपॉन कॅन्डिडेट परफॉर्मन्स ड्युरिंग दी इंटरव्ह्यू. तर बरोबर आहे, कारण ते असं पण बोलू शकते की तुमचा इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स किंवा काय. तर तुम्ही पण ह्या क्वेश्चनसाठी तुम्ही रेडी राहिलं पाहिजे आणि तुम्ही पण असा टॅकल केलं पाहिजे. दॅट्स ग्रेट, इवन माय एक्सपेक्टेशन विल ऑल्सो बी ॲज पर ग्रोथ अँड रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर दिस पोझिशन. तर तुम्ही हे पण बोलू शकता. याच्यावर खूप म्हणजे त्यांचं कामच असतं ते. तर याच्यावर तुम्हाला यावरती पण काउंटर क्वेश्चन करू शकते की येस, बट तुम्ही मला काही ना काही नंबर सांगितल्याशिवाय मी ही प्रोफाईल प्रोसीड करू शकत नाही. सो ही जर प्रोफाईल प्रोसीड करायची असेल तर तुमच्याकडून आम्हाला नंबर पाहिजे, बट कुठला ना कुठला तरी नंबर सांगू शकता. आय एम एक्सपेक्टिंग रेंज बिटवीन 16 to 18 lakh इन्क्लुडिंग व्हेरिएबल्स, अँड आय एम ओपन फॉर निगोशिएशन किंवा डिस्कशन. ऑल्सो
about my expectation depending upon other elements like offer letter, project responsibilities, career growth and other benefits. I am confidently my skills will great match for this role. तर हे जर असं बोललं ना तर एचआरला असं एक नाही का थोडंसं, हा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की हे पण तुम्हाला एकदा गो थ्रू करायचंय. एचआरला माहिती की तुम्ही कसं बोलताय, तुम्हाला माहिती की तुम्हाला काय बोलायचंय, खोट्याला खोटं मॅच झालं पाहिजे, फक्त एवढंच करायचं आपल्याला. ओके. जर तुम्ही असं जर बोललो ना की एक चान्सेस आहे की तुम्हाला ती एक प्रोसेस म्हणजे इंटरव्ह्यूची प्रोसेस पर्यंत जाण्याचे तुम्हाला एक चान्सेस तरी आहेत. सो एक म्हणजे हाच आणि कसं असतं की पहिलाच पॉईंट आहे याच्यावर तुम्हाला कॉल केल्यानंतर पहिलाच पॉईंट राहतो की तुम्ही ते जे तुमचं कन्व्हर्सेशन होतं, जे तुमचा कॉल होतो त्यावरती तुमचं जे काही इंटरव्ह्यू होतो ते तुमचा शेड्यूल होतो. सो तुम्ही असं शेड्यूल करू शकता. यामध्ये कसं की एक नंबर आला की तुम्ही 16 to 18 ची एक रेंज सांगितली, त्यानंतर तुम्ही फ्लेक्झिबल आहात आणि एक ओपन फॉर निगोशिएशन म्हणजे डिस्कशन करण्यासाठी पण तुम्ही रेडी आहात. सो आणि तुम्ही डिपेंड अपॉन ही जी काही पोझिशन आहे किंवा काय, सो याच्यावर पण व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करायला रेडी असणार आणि तुम्ही पण ॲज एक ओपन सांगितलं की मी पण रेडी आहे. सो या केसमध्ये आपण असं बोललं पाहिजे त्या म्हणजे जर तुम्ही इतकं इन डिटेल जर बोलले तुम्ही तर तुमचा माइट बी इंटरव्ह्यूचा चान्सेस खूप हायली होईल. ओके. सो असं फ्लेक्झिबल बोला, असं व्यवस्थित जर तुम्ही याच्याबरोबर कन्व्हर्सेशन केलं तर नक्कीच तुम्हाला जॉब मिळायचे चान्सेस आहेत. आणि म्हणजे जॉबच्या फर्स्ट स्टेप ही आहे की तुम्हाला एक इंटरव्ह्यूचा तुम्हाला हे भेटेल. ओके, एक चान्स भेटेल. आणि फायनल माझं एक सजेशन राहील की तुम्ही 20 to 30% पण हाईक नाही मागितले पाहिजे आणि खूप जास्त म्हणजे 70-80% पण नाही. 30-40च्या रेंजमध्ये तुम्ही असं एक नंबर डिसाईड करू शकता आणि एक रेंज तुम्ही सांगू शकता की 12 to 14 आहे, 16 to 18 आहे. जसा जसा तुमचा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार तुम्ही असं एक रोल सांगू शकता आणि डिस्कस करू शकता की त्या रोलच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत किंवा काय आहेत. किंवा तुम्ही कधी कधी असं पण असतं की तुम्ही बिलो युअर एक्सपिरियन्स जो तुमचा आहे त्याच्यापेक्षा कमी तुमचं पॅकेज असतं तुमच्या करंट कंपनीमध्ये. सो तुम्ही हे पण सांगू शकता की यार माझ्या करंट कंपनीमध्ये जो काय माझा एक्सपिरियन्स आहे तिथे त्या रोलसाठी मला खूप कमी पॅकेज आहे आणि मी ते करत करत खूप सर्टिफिकेशन केलं आहे, मी टेक्नॉलॉजी लर्न केली आहे, मला अजून एवढे एवढे टेक्नॉलॉजी आहेत आणि त्या टेक्नॉलॉजीवरती मला जर काम भेटत असेल तर त्या अकॉर्डिंग टू दॅट पोझिशन मला पॅकेज एक्सपेक्टेड आहे. सो हा खूप एक म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की तुम्ही कसं त्याला टॅकल करताय आणि इतकं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल भेटेल की नाही. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा. कारण काय ना, हा खूप इम्पॉर्टंट पहिलाच कॉल असतो आणि पहिल्या कॉलमध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर नाही झाले म्हणजे क्रॅक नाही केला, हा जो शॉर्ट कॉल असतो हा याच्याकडून हा तुमचा पहिला कॉल असतो आणि त्यावरतीच तुमचं ठरवतं की तुमची इंटरव्ह्यूची प्रोसेस प्रोसीड करायची की नाही. सो खूप इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ. सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे पॉईंट्स काय आहेत. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.